विशेषण आणि क्रियापद असे 3 गट करूयात. जातो आपण शिकवलेला आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात. मग मी शाळेत जातो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे म्हणजे तो या गटामध्ये जाणार आहे. आता मी वाचन केले. आता तुम्ही व्याख्या शिकवली आहे की क्रिया सांगणारा शब्द असतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो, तो क्रियापद असतो. मग मी वाचन केले. वाचन या शब्दाची जात काय? एक प्रश्न घेतलाय. हा प्रश्न करताना मला सगळे घटक धरून काढायचे, सगळे टॉपिक क्लिअर करायचे. मग वाचन या शब्दाची जात काय? नाम आहे. कारण मी वाचन असं म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजे वाचन हे क्रियेचं नाव आहे आणि म्हणून ते नाम या गटाचे इथं आले नाही. फक्त मुलांना समजावून सांगताना जाते, मी शाळेत जाते. जाते हे क्रियापद आहे. पण आमच्या घरी जाते आहे शब्दांचा अर्थ सांगून त्याची उकल करतात. मग होते, होते हे क्रियापद आहे. आता पोते, शेंगाचे पोते. ज्या वेळेस तो शब्द आपण वाक्यात वापरू तेव्हा त्याचा अर्थ जास्त स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तुम्ही नुसतं असं म्हणू नका की पोते हे नाम आहे, तर ते शेंगाचं पोतं आहे म्हणजे पोते हे नाम या गटामध्ये जाईल. पुढे कात. कात हा शब्द आपण पानामध्ये जो जीभ लाल होण्यासाठी जो कात करतो तो कात, तो नामामध्ये. पण सूत कात म्हटलं तर क्रियापद. इथे तुम्हाला मुलांची शब्द संपत्ती वाढवायची आहे म्हणजे कात नामामध्ये पण येणार आहे आणि सूत कात म्हटलं की ते क्रियापदामध्ये पण जाणार आहे. पुढे घास. घास आपण गाई गुरांना घास घालतो, आपण घास तोंडात घालतो. तो घास जो शब्द आहे तो नाम म्हणून आहे म्हणजे घास नाम आहे. आणि मग भांडी घास म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही एक्झाम्पल घेतले तर मुलगा त्या शब्दाचं जात सांगताना तो विचार करणार आहे. मोघम लगेच एक शब्द एक अर्थ डोक्यात आल्याबरोबर तो विचार करणार, लगेच मार्क हे करणार नाही, गोल करणार नाही. तर बाईंनी कसे शब्द काढले ते तसा पण 2 असू शकतात. खार. खार म्हणजे आता लोणच्याचा खार असं तो नाम आहे. खारुताईला आपण खार असं म्हणतो ते पण नामाचे. खार. पुढे गार. गार हे विशेष. गार पाणी, थंड पाणी. आता नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा, अधिक माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो हे आपण सांगितलेलं आहे. गार हे नाम सुद्धा येणार कारण गारा पडतात, गार पडली म्हणजे गार हे नाम पण आहे आणि ते विशेषण पण आहे. म्हणजे गार हा शब्द कशा अर्थाने, असे शब्द आपण शोधून काढले, मुलांच्या समोर मांडले की ते विचार करायला शिकणार आहे. आपण नुसते भारंभार प्रश्नपत्रिका सोडून देऊन उपयोग नाही, तर मुलांच्या समोर अशी वेगवेगळी उदाहरणं त्यांच्या समोर ठेवली की मग त्यांच्या त्या शंका क्लिअर होतात. आता पुढे गार नंतर काय आहे? पार. आता पार म्हटल्यानंतर काय येईल? वडाचा पार असतो. पार हे नाम आहे. आता नदी पार केली तर ती नदी पार केली म्हणजे ते पलीकडे गेलो म्हणजे ती क्रिया विशेषणामध्ये जाणार आहे. ते 8वीच्या शिक्षकांनी तिथे लक्षात ठेवायचे की पार म्हणजे कुठे गेलो, क्रिया कुठे घडली, कशी घडली, केव्हा घडली. म्हणजे क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द असतो तो क्रिया विशेषण असतो. म्हणजे पार हा क्रिया विशेषणात जाणार आहे. 8वीच्या लोकांनी तिथे तो लक्षात घ्यायचा आहे. आता मला विशेषणाबद्दल सांगायचं होतं, मध्ये माझा मुद्दा सुटला की नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो. मग काळा, पांढरा
मुलं म्हणतात ते रंगाचं नाव आहे, पण रंगाचं नाव हे नेहमी विशेषण म्हणूनच येतं. काळा रंग, रंग हे नाम आहे, काळा हे विशेषण आहे. काळा शर्ट, हिरवी साडी, हिरवा पोपट हे रंग आहेत. मुलांच्या लक्षात, मुलांना सांगायचंच रंगाचं नाव हे विशेषण म्हणूनच येणार. त्याच्यानंतर 14 मुले, 15 वाक्य लिहा. संख्या सांगणारा शब्द असतो संख्या. पहिला नंबर हे नाम आहे, पहिला हे विशेषण आहे. म्हणजे क्रमवाचक संख्या ज्या आहेत ते सगळे विशेषण म्हणून येतात. आता 5वीच्या पुस्तकामध्ये एक कविता आहे, किती पाखरे उडती, किती पाखरे उडती. किती या शब्दाची जात काय? किती पाखरे उडती. किती म्हणजे जास्त या अर्थानं वापरलंय, म्हणजे किती हे विशेषण म्हणून इथे आलेलं आहे. म्हणजे असे शब्द मुलांसमोर आपण मांडले पाहिजे. आता पार झाला, पुढे काय भार. भार म्हणजे ओझे, भार म्हणजे ओझे, ते नाम म्हणून घेणार. पुढे मार. बघा, बाईंनी मला मार दिला, या वाक्यातला मार या शब्दाची जात काय? नाम. मार त्याला नाम आहे, आणि त्याला तू मार क्रियापद पण. मासे मार क्रियापद. वाक्यात शब्द मुलांना वापरून दाखव, म्हणजे त्यांच्या शंका क्लिअर. 2 कमी. मार नंतर नात. नात हे काय आहे? ही माझी नात आहे. मार. त्याच्यानंतर पुढं वाढ. बघा, झाडाची वाढ झाली, नाम येईल. आणि मला जेवायला वाढ, क्रिया. वाढ हे नाम पण आहे, वाढ हे. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. विचारले काय? नामे, विशेषणे, क्रियापदे अनुक्रमे किती. अनुक्रमे या शब्दाला फार महत्व आहे. हे शब्द मोजा, हे शब्द मोजा, हे शब्द मोजा, आणि तसा पर्याय शोधा. आता हा प्रश्न घेत असताना मी आकलन आणि सूचना पालन पण केलेलं आहे. त्याच्यानंतर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदालाही मी सराव करून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सराव घेतला तर जादा प्रश्नपत्रिका सोडवण्याची गरज लागत नाही. मग आता हेच शब्द तुम्ही सरळ लिहायचे. आता मी इथं सरळ लिहिलेले आहेत. आता ह्याचं उत्तर काढण्यासाठी आपण गट केले. परीक्षेमध्ये ती यादी कशी येणार आहे? सरळ. मग त्याच प्रश्नामध्ये आपण अजून प्रश्न वाढवायचे आहेत की उजवीकडून चौथ्या शब्दाच्या डावीकडील 5वा शब्द कोणत्या जातीचा आहे? आता तुम्ही ओळीत लिहिलेला आहे. उजवीकडून 5वा शब्द घ्या. ओळीनं आडवं तुमचं नाही जमणार, व लिहिणाऱ्यांचं नाही जमणार. आडवं ज्यांनी लिहिलेलं आहे, उजवीकडून 5वा शब्द पार आहे. त्याच्या डावीकडील 4था शब्द कात येईल. आता कात येईल, च्या डावीकडील म्हटले. मग तो जर असला की चौथ्या उजवीकडून 5व्या शब्दापासून, चौथं पासून म्हटलं की त्याला 1 नंबर द्यायचा. मग तो अलीकडे जाईल. पासून म्हटलं की मी मागच्या वेळेस पण हे सांगितलेलं होतं. आता शब्द लिहिण्याच्या आधी तुम्ही अक्षर लिहिले, पटपट होईल. मग ग, क, म, अ, स, र, ल, व असे अक्षर लिहिले. उजवीकडून चौथ्या, आपली उजवी तीच अक्षरमालेची उजवी. मुलांना सांगा ज्याला तोंड नाही असांचं सांगताना, म्हणजे निर्जीवांचं सांगताना आपलं उजवं तेच त्याचं उजवं. माणसाचं डावं उजवं हे आपल्या उलट असणार आहे. मग आता उजवीकडून चौथ्या अक्षराच्या अक्षर पासून म्हटलं की स पासून, त्याला 1 आकडा द्यायचा, हे तिसरे. आणि त्याच्या डावीकडे म्हटलं की हे तिसरे. हा पासून आणि
त्याचा तो फरक मुलांच्या लक्षात आणून द्यायचा आहे. कारण प्रश्न सोपा दिसतो पण उत्तर चुकवणारा असतो. म्हणून पासिंग शब्द ज्याकडे, डावीकडे, उजवीकडे, दरम्यान. दरम्यान म्हटलं की आता म आणि र च्या दरम्यान या दोघांना सोडायचं. म आणि र च्या दरम्यान किती अक्षर आहेत किंवा शब्द असतील तर त्यांच्या दरम्यान असणारे शब्द अनुक्रमे कोणत्या जातीचे आहेत. अशा प्रकारे कितीतरी एकाच याच्यावर प्रश्न आपण एकाच शब्दांच्या यादीवर प्रश्न तयार करू शकतो. आता किती प्रश्न झाले? नाम किती, विशेषण किती, क्रियापद किती, डावीकडून उजव्या अक्षराच्या, चौथ्या अक्षराच्या, हे कितीतरी प्रश्न आपण अनेक तयार करू शकतो की जेणेकरून आपला भाषेचाही सराव होणार आहे आणि आकलन सूचना पालन पण होणार आहे. आता पुढचं आकलन आणि सूचना पालन यांच्या अंतर्गत आपल्याला गणिताची तयारी करायची. गणिताची तयारी करत असताना आपण काही संख्या या ठिकाणी घेऊया. आता इथे काही शब्द काही संख्या लिहिलेल्या आहेत. इकडे वाढवल्यात मी काही संख्या. सगळ्या संख्यांचं नॉलेज आपल्याला याच्यातून द्यायचं आहे. तुमच्या आता वर्गात आल्याबरोबर अजून घेतलं नसेल तर पहिल्यांदा महिनाभर समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, वर्गसंख्या, गणसंख्या, त्रिकोणी संख्या आणि विभाज्यतेच्या कसोट्या आणि पाढे रोज पहिला अर्धा तास झाल्याच पाहिजे. तरच तुम्हाला गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये स्कोर करता येणार आहे. या संख्यांचं नॉलेज अतिशय महत्वाचं आहे. आता या मालिकेमध्ये आपण प्रश्न विचारणार आहोत की या संख्या मालिकेत किती मूळ संख्या अशा आहेत की त्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा मूळ संख्याच मिळते. म्हणजे इथं किती सूचना पाळायच्या? संख्यांच्या मालिकेमध्ये किती मूळ संख्या आहे आणि मूळ संख्या निवडा. एक पहिली अट पूर्ण करा. मूळ संख्या 3, किती मूळ संख्या अशा आहेत की त्यांच्या अंकांची अदलाबदल, इथे काही अदलाबदल होणार नाही, अंकांची अदलाबदल केली सोडा तुम्हाला मूळ संख्याच मिळते. म्हणजे ह्या मूळ संख्या मिळणार आहेत 2. प्रत्येक अट पूर्ण करायची ग्रुप करून. एकदम असा भला मोठा प्रश्न तुमच्या समोर मांडला की आपलं डोकं हँग होऊन जातं. मुलांचं तर होणारच आहे. त्यामुळं प्रत्येक छोटे छोटे तुकडे करायचे. त्या सूचनेचं पालन मुलांकडून करून घ्यायचं. पहिल्यांदा मूळ संख्या शोध. त्यासाठी मूळ संख्येचं नॉलेज पाहिजे. 39ला त्याने मूळ नाही म्हटलं पाहिजे. 63ला त्याने मूळ नाही म्हटलं पाहिजे. ह्या 5व्या संख्या आहेत. 49 आपल्याला वाटतं, मुलांना वाटतं मूळ आहे, पण मग संख्यांचं नॉलेज पाहिजे. पहिल्यांदा मूळ संख्या शोधा. मग पुढची अट काय आहे? अंकांची अदलाबदल करा. अंकांची अदलाबदल केल्यानंतर मग त्या पुन्हा मूळ होतात का हे बघा आणि मग त्याचं उत्तर येणार आहे. अशा पद्धतीनं एक संख्या मालिका घेताना आता मूळ संख्या कशाला म्हणायचं हे तुम्ही अगोदर शिकवलेलं आहे की ज्यांना फक्त 2च विभाजक असतात, त्या फक्त स्वतःच्याच पाड्यात असतात, अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मग 5वीला आपल्याला साधारणपणे 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ पाहिजेत आणि 8वीला साधारण 120-130 पर्यंतच्या पाठ असल्या पाहिजेत. मग त्या पद्धतीनं आपणाला मूळ संख्या कशा शोधायच्या ते युट्यूबवर पण दिलेलं आहे की आपली पाठ नाही पण ती आहे किंवा नाही, कधी जमलिंग होतं 100च्या पुढची, तर ती कशी ओळखायची ते सुद्धा युट्यूबमध्ये दिलेले. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ असा शेअर करा आणि प्लेलिस्ट मध्ये जा, म्हणजे वेळ जाणार नाही. आणि त्याच्याही पेक्षा अजून सोपं की माझी यशोदीप मार्गदर्शिका आहे, बोलकी मार्गदर्शिका, त्याच्या प्रत्येक टॉपिकला QR कोड आहे. असं पुस्तक शिष्यवृत्तीचं कुठेही नाही. मी जे बोलते, जसं बोलते तसंच मी व्हिडिओमध्ये बोललेली आहे आणि त्याचा QR कोड आहे. तो स्कॅन केला की व्हिडिओ सुरू होतो. युट्यूबवर जायची गरज लागत नाही, सर्च करायची गरज लागत नाही आणि वेळ पण आपला जात नाही. त्यामुळे तशा पद्धतीनं गेलात की तुम्हाला जे पाहिजे ते त्याच्यामध्ये मिळतं.
आता आपण संख्या मालिका याच्यामध्ये एवढे टॉपिक, मग आता याच्यामध्ये 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या किती आहेत हा प्रश्न टाकू शकतो. 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांची संख्या 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्येपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे. किती संख्या त्रिकोणी याच्यामध्ये आलेल्या आहेत, किती संख्या संयुक्त यामध्ये आलेल्या आहेत, किती त्रिकोणी संख्या आलेल्या आहेत. आणि मग परत त्यांचा गुंता करा. अगोदर सरळ सरळ प्रश्न द्या. संख्यांचं नॉलेज, समसंख्या किती, विषम संख्या किती, मूळ संख्या किती, त्रिकोणी किती, घड किती, वर्ग संख्या किती, संयुक्त किती, असे सरळ सरळ प्रश्न द्या. एवढे प्रश्न तयार झाले. पुढचा प्रश्न असा द्या, त्रिकोणी संख्येपेक्षा वर्ग संख्या कितीने कमी अगर जास्त आहे, वर्ग संख्येपेक्षा घन संख्या कितीने कमी अगर जास्त आहे. अशा प्रकारचे प्रश्न काठिण्य पातळीचे वाढवा. एकाच याच्यामध्ये तुम्ही एवढे सगळे घटक घेऊ शकता. आकलन होतंय आणि इकडे गणिताचे दृढीकरण पण होते. अशा पद्धतीनं आपण आकलन इकडे घेत, आकलन हा घटक वर्षभर चालणार आहे, पण आपण एकदा घेतो, स्वाध्याय सोडून झाला की आपल्याला वाटतं आकलन संपलं. तर तसं न करता आता याच्यामध्ये सामान्य ज्ञान खूप आहे. सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता काठिण्य पातळीचा प्रश्न म्हटलं, गंगा, गोदावरी, तापी, कृष्णा, भीमा, नर्मदा, सिंधू, जेवढ्या जमतील तेवढ्या नावं घ्या आणि मग याच्यामध्ये आपणाला प्रश्न टाकायचा आहे. बघा, सामान्य ज्ञान 5वीला पण आहे आणि 8वीला पण आहे. आपल्याला नकाशा आहे, नकाशामध्ये नद्यांवर प्रश्न असे विचारलेले आहेत. बघा, नद्या म्हटलं की आपल्याला काय समजलं पाहिजे की या नद्या महाराष्ट्रातील आहेत का महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत, महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांची संख्या किती किंवा कोणत्या, किंवा महाराष्ट्राबाहेरच्या नद्यांची संख्या किती किंवा कोणत्या, पूर्व वाहिनी नद्या कोणत्या, पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या, हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या, सातपुडा पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या, सह्याद्री पर्वतातून वाहणाऱ्या नद्या कोणत्या, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या, अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या, किंवा कोणत्या नदीची उपनदी अशी जोडीने आलेली आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपण याच्यावर विचारू शकतो की जेणेकरून सामान्य ज्ञान होणार आहे आणि आकलन आणि सूचना पालन सुद्धा होणार आहे. मग आता नद्या हा घटक आपणाला घ्यायचा आहे. मग तुम्ही यादी करून द्या आपल्या सगळ्या जनरल नॉलेजच्या पुस्तकामध्ये, आणि आपल्या पुस्तकामध्ये नद्यांची सुंदर यादी दिलेली आहे. मी जे बोलले ते हिमालयात उगम पावणाऱ्या, सातपुडा पर्वतात उगम पावणाऱ्या, पूर्व वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या याची स्वतंत्र यादी दिलेली आहे. ते तुम्ही मुलांना ते दिलं, पुस्तक दिले, पान नंबर 84 वरील हा घटक आज वाचून यायचा, वर्गात आल्यावर वाचून घ्यायचा, विचारायचा, त्याच्यावर असेच प्रश्न मुलांना तयार करायला लावायचे. ज्या वेळेस मुलं स्वतः प्रश्न तयार करतील त्यावेळेस ते काळजीपूर्वक तो प्रश्न तयार करताना वाचणार आहेत. आमची पद्धत हेच आहे. आपण पाठ करायला सांगतो, वाचायला सांगतो, ते तेवढ्यापुरतच असतं. पण ज्या वेळेस मुलांना सांगते की तुम्ही प्रश्न तयार करा, त्यावेळेस मुलं खूप बारकाईने विचार करतात. हा, मला आता असा प्रश्न तयार करायचा आहे की हिमालयातून वाहणाऱ्या नद्या कोणत्या, कोणकोणत्या नद्या हिमालयातून वाहतात. तो काळजीपूर्वक त्या यादीमध्ये बघणार आहे. पुस्तक समोर घेऊन प्रश्न तयार करायचे आहेत. अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुमचं सामान्य ज्ञान होणार आहे, बुद्धिमत्ता होणार आहे, भाषा होणार आहे आणि घटक तुमचे पूर्ण होणार आहे. आता पुढचा प्रश्न, आकलन आणि सूचना पालन मध्ये आपणाला कोणत्या पद्धतीनं जाता येईल. ही भाषा विषयामध्ये अजून जर घेतलं तर खूप आहे की समानार्थी शब्द, आई या शब्दाचा समानार्थी शब्द किती आलेले आहेत, सूर्य या शब्दाचे किती समानार्थी शब्द यादीत आलेले आहेत. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला प्रश्न, म्हणजे शब्द संपत्ती सगळी याच्यावर प्रश्न तयार करू शकतो. त्यानंतर आकारांत, इकारांत, उकारांत, आणि 8वीच्या मध्ये सुद्धा वर्ण किती, ते दंत वर्ण काय गोष्ट आहे ते सगळं आणि आपल्या पुस्तकामध्ये सुंदर पद्धतीने ते प्रश्न आकलनामध्ये टाकलेले आहेत की जेणेकरून तुम्ही आकलन घटक घेतला की तुम्हाला भाषा घटक पूर्ण करावा लागणार आहे. ही पुस्तकं तुम्हाला मी दाखवायला आणलेली आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही तो घटक शिकवताना तुमचे खूप सारे घटक पूर्ण होणार आहेत. अशा पद्धतीनेच मी रचना केलेली आहे आणि आवर्जून ते पुस्तक तुम्ही जाताना न्या, वापरा. आकलन आणि सूचना पालन
यानंतर आपण सगळ्यांना उपयोगी पडणारे महत्वाचे घटक घेऊयात, ते म्हणजे गटातनं बसणारी संख्या. गटातनं बसणारी संख्या आहे 442, 65, 99 आणि 122 अशी संख्या दिलेली आहे. याच्यातली गटातनं बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तुम्ही आता आकलन घटक शिकवतानाच मूळ संख्या, संयुक्त संख्या, वर्ग संख्या, त्रिकोणी विभाज्यतेच्या कसोट्या आणि पाढे तुमचे ओके आहेत. आता तुम्ही पुढच्या टॉपिककडे चाललेला आहात. पुढच्या टॉपिककडे जात असताना आपल्याला संख्यांचं नॉलेज आहे. आपल्याजवळ छत्री आहे, पण ती छत्री उघडता आली नाही तर आपल्याला छत्रीचा उपयोग नाही. संख्यांचं नॉलेज दिलंय, पण त्याचा वापर इथे कसा करायचा ह्याचं नॉलेज, याची विचार करण्याची शक्ती, बुद्धी आपल्याला मुलांना द्यायची आहे. मग आता गटातनं बसणारी संख्या, मी याचं उत्तर सांगत नाही तर पायऱ्या सांगते. तर त्या पायऱ्या आहे, पहिली पायरी आहे निरीक्षण, दुसरी पायरी आहे समविषम, पुढची पायरी आहे मूळ, संयुक्त, वर्ग, त्रिकोणी, कसोट्या, पाढे. आता एवढ्या पायऱ्या लावल्या की उत्तर मिळतं, पण या पायऱ्या लावल्या की उत्तर तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक पायरीत पोट, विचार करण्याचे मुद्दे. आता निरीक्षण म्हणलं की नुसतं डोळ्याने पाहून चालेल का? नाही. तर निरीक्षण कसं करायचं, काय पाहायचं त्याच्यात, हे याचं नॉलेज आपण मुलांना दिलं पाहिजे. की निरीक्षणामध्ये अशा चढत्या क्रमाने संख्या लिहिलेल्या आहेत का, त्याच्यानंतर 4 एके 4 या दोघांचा गुणाकार पुढे लिहिला आहे का, या दोघांची बेरीज पुढे लिहिली आहे का, या दोघांची बेरीज मध्ये लिहिली आहे का, अशा पद्धतीने काही मांडणी त्यांची केलेली आहे का, या पद्धतीने मुलांना शिकायचं. मग निरीक्षण मुद्दा झाला. निरीक्षणामध्ये आपल्याला मिळत नाही, आपण त्या पद्धतीने निरीक्षण केलं. मूळ संख्या, समविषम संख्या, तर 2 विषम आहेत, 2 सम आहेत, त्यामुळे ही पायरी लागणार नाही. पुढची पायरी आहे मूळ संख्या. मूळ संख्या आपण 100 पर्यंतच्या संख्या पाठ करून घेतलेल्या आहेत आणि समसंख्या आहे म्हणजे 2, इथे मूळ संख्यांचा विचार येणार नाही. पुढचं संयुक्त संख्या. आता सगळ्यात संयुक्त संख्या दिसत आहे. मग आपण पुढच्या पायरीत कोणती पायरी बाद करायची हे पण पटपट कळलं पाहिजे, हे सरावाने साध्य होतं. पुढची पायरी आहे वर्ग संख्या. आता वर्ग तर दिसायला वर्गच नाही, कारण तुम्ही पाठ केलेलं आहे की पाठ केलेलं 11चा वर्ग 121 आहे, 12चा 144 आहे, 13चा 169 आहे, हे तुम्ही पाठ करून घेतलेलं आहे. मग मुलं काय म्हणणार, इथे एकही वर्ग संख्या नाही. पण वर्ग संख्येच्या पायरीला आपल्याला काय काय चेक करायचे, दिसायला वर्ग असेल, दिसायला वर्ग असेल. बघा समजा अशा संख्या आहेत, दिसायला, आता मी 2 संख्या नमुना दाखवलेला आहे, दिसायला वर्ग आहे चारी पण, तर मग इथे काय विचार करायचा, तर त्या आकड्यांची बेरीज वर्ग आहे का, ते समसंख्यांचे वर्ग आहेत का, विषम संख्यांचे वर्ग आहेत का, मूळ संख्यांचे वर्ग आहेत का, त्रिकोणी संख्यांचे वर्ग आहेत का, असा विचार करावा लागेल. पण आता हा दिसायला वर्ग नाहीये, मग पुढची पायरी घ्यायची. दिसायला वर्ग असेल तर तुम्हाला आकड्यांची बेरीज करून पाहावं लागेल, गुणाकार. पण आता इथे बेरीज नाहीये, सॉरी वर्ग संख्या दिसायला नाही. मग आता पुढची पायरी वर्ग अधिक 1, वर्ग वजा 2, वर्ग अधिक 2, वर्ग वजा 2, वर्ग अधिक 30 संख्या, वर्ग वजा 30 संख्या, अशा पद्धतीने दिलेला आहे. किंवा वर्गाचा निम्मा भाग केलेला आहे, 16च्या निम्मे 8, 100च्या निम्मे 50 असं दिलेलं आहे. तर विषम आहे त्यामुळे निम्मा भाग येणारच. मग आता वर्ग अधिक 1, याच्यातून 1 वजा केला तर 441 येतं, 1 वजा केला तर 64 येतं, 1 वजा केला तर 98 येतं, 1 वजा केला तर 121. मग आता आपल्याला वर्ग संख्या मिळाल्या म्हणजे आपली पायरी आहे वर्ग अधिक 1 गेलेला आहे, इथे आपल्याला उत्तर मिळालं. मग आता इथेही जर उत्तर मिळालं नसतं तर पुढची वर्गाची पुढची पायरी काय, वर्ग अधिक 1 वर्ग वजा 2 असं नाही केलं तर पुढची पायरी काय आहे, आकड्यांची बेरीज वर्ग आहे का,
खाली आकड्यांचा गुणाकार वर्ग आहे का हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहावं लागेल. आणि हेच जे वर्गाच्या बाबतीत बघितलं तेच तुम्हाला घनसंख्येच्या बाबतीत बघायचं. दिसायला गुण आहे का, आकड्यांची बेरीज गुण आहे का, आकड्यांचा गुणाकार गुण आहे का हे बघा. जसं आपण वर्गसंख्येच्या बाबतीत बघितलं त्रिकोणी संख्या बघायच्या आहे का. मग कधी कधी त्रिकोणी संख्या सगळ्याच दिसतात, मग त्या समत्रिकोणी आहेत का हा पण विचार करावा लागेल. या पद्धतीनं आपल्याला त्याकडे जावं लागेल. किंवा आकड्यांची बेरीज समान येते समजा नाही का, की समजा आता 73 आहे, मग आता इथे 73 7 आणि 3 10 आहे, मग अशा 10 बेरीज असणाऱ्या संख्या आहेत का अशा पद्धतीने आपल्याला शोधायला. मूळ संख्येचं आपण घेतलं का नाही घेतलं हा या उदाहरणासाठी बघितलं. मूळ संख्येची पायरी वर्गासाठी चेक करायची. कशी करायची, पहिली पायरी दिसायला मूळ आहे का, म्हणजे जर मूळ संख्या दिसल्या तर सांगते आणि ते नाही ती पायरी लागणार. मूळ संख्या दिसायला मूळ आहेत का, तर दिसायला मूळ असतील तर सगळ्यात 4 मूळ आहेत. मग अंकांची अदलाबदल करून मूळ होतात का, मगाशी जसं लिहिलं तसं. त्याच्यानंतर एकक स्थान त्यांचं मूळ आहे का, त्याच्यानंतर आकड्यांची बेरीज मूळ आहे का हे मूळ मध्ये पाहावं लागेल. नुसतं मूळ आहे किंवा नाही हे पाहून चालणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला मूळ संख्येची पायरी हाताळावी लागेल. घनपर्यंत आलो होतो, त्रिकोणी संख्या झाल्या होत्या कसोट्या सुद्धा रोज वापरायला शिकवायचा. जर एखादी वस्तू आपण रोज वापरली, चहा करताना आपण चहा पावडर आणि साखर अंधारात गेले तरी आपल्याला तो डबा सापडतो, कारण रोज सकाळ संध्याकाळ त्याचा वापर होत असतो. तसंच आहे मुलांना रोज कसोट्यांचा वापर करायला शिकवलं, वापरायला शिकवलं, एखादी संख्या मांडायची कितीने भाग जातो. मग आता निश्चितपणे समजा 100 संख्या एक संख्या लिहायची. झट तुम्ही 15-20 दिवस कंटिन्यू अशा गोष्टींचा सराव केला की तुम्ही कधी मुलं त्याच्यात प्रभुत्व मिळवतील सांगता येणार नाही. की 100 याला निश्चितपणे कोणी भाग 1 ने जाणार, सगळे 2 ने जाणार, 3 ने जाणार नाही, आकड्यांची बेरीज पाड्यात नाही, 4 ने जाणार, 4 ने शेवटी 2 शून्य असतील तर 4 ने भाग जातो, 1 आणि 0 5 ने जातो, 2 ने आणि 3 ने गेला तर 6 ने जातो. म्हणजे इथे 3 ने गेले नाही, 6 ने जाणार नाही, 7 ने भाग घालून बघा. कसोटी आहे पण भाग घालवण्यापेक्षा तिला जास्त वेळ लागतो म्हणून 7 ने भाग घालून बघा. नाही 8 ने शेवटी 3 शून्य असतील तर भाग जातो, 0 म्हणून विचार करते. शेवटच्या 3 अंकांना भाग गेला की 8 ने भाग जातो. इथे 3 शून्य नाही म्हणजे 8 ने इथे जाणार नाही. 9 ने आकड्यांची बेरीज नावाच्या पाड्यात नाही. 10 ने एकक सारी 0 म्हणजे 10 ने जाईल. मग 10 नंतर कोणत्या संख्येने जाईल, 20 ने निश्चितपणे जाईल. 20 ने निश्चितपणे गेल्यानंतर 50 ने निश्चितपणे जाईल. 50 ने निश्चितपणे गेल्यानंतर 100 ने निश्चितपणे जाईल. अशी एक संख्या लिहायची आणि तिला कोणी भाग जातोय हे कसोट्यांची रिव्हिजन कशी करायची. सेपरेट वेळ द्यायची नाही. मी किती मिनिटात घेतला आता, 2 मिनिटात. एक संख्या 2 मिनिटात. आपण खूप बाऊ करतो की एवढा अभ्यासक्रम कधी संपवायचा, कधी घ्यायचा, काय करायचं, झटपट. मी तर सांगते ना, मी शिकवते फक्त 15-20 मिनिटात. 7 ते 12:30 शाळा असते, पण शिकवण्याचा कालावधी मध्ये माझा फक्त जास्तीत जास्त अर्धा तास. पण सगळा वेळ माझा असाच आहे. सगळा वेळ मी अशीच रिव्हिजन करून घेते की त्या घटकाला अनुसरून. आता मी अनुक्रमणिकेचा अभ्यास केलेला, माझा 25 वर्षाचा अनुभव आहे की मी 25 वर्ष झालं तेच करते. त्यामुळे माझ्या ते अंगवळणी पडले. तुम्हाला अंगवळणी पडायला किंवा तुम्हाला ते रुजवायला थोडासा वेळ लागेल, परंतु नक्की होईल. कारण हेच तुम्ही पहिलीला गेलात तरी सुद्धा तुम्ही तीच मेथड वापरायची. पहिलीला गेलात तरी तीच मेथड वापरायची. मुळाक्षर शिकवली तरी तुम्ही त्यांना डावं उजवं शिकवा, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन अवघड जाणार नाही. आम्हाला डायरेक्ट 5वीला मुलं येतात, आम्हाला ते थोडंसं अवघड जातं. आमच्या याच्यामध्ये मुलं आणण्यासाठीच आम्हाला 1 महिना घालवावा लागतो. त्यामुळे मी फेब्रुवारी झाली, माझा हा वर्ग समोर असतानाच त्या वर्गाला मी 1 तास वेळ देत असते की जेणेकरून मला जून मध्ये आल्यानंतर माझ्या ट्रॅक प्रमाणे ती मुलं चालतील, की त्यांना कशा पद्धतीची शिस्त लावायची, अभ्यासाची शिस्त लावायची, हे करायचं. त्याच्यासाठी मी फेब्रुवारीतच त्यांचा 1 फेब्रुवारीपासून मेच्या सुट्टीला जाईपर्यंत 1 तास रोजचा घेते. तो मी 1 तास पण घेत नाही. माझी जी झालेली मुलं असतात, जी टॉपर मुलं असतात
त्यांना मी तासवारी नियोजन करून दिलेलं असतं. त्या 1 तासाचं आज त्या जोडीने जायचं, उद्या त्या जोडीने जायचं, उद्या परवा त्या जोडीने जायचं आणि ती मुलं बरोबर त्यांच्या पद्धतीनं घेत असतात. शेजारी वर्ग असला ठेवतो आम्ही आणि मग मध्ये मध्ये जाऊन मला फक्त मी राऊंड मारून येत असते. अशा पद्धतीनं तुमच्याकडं तर जिल्हा परिषदेला तुमचं 4थीच आहे. 4थीतून 5वी काय करायचं आहे तुम्हाला आगाऊ माहिती आहे. मी त्या पद्धतीने विचार केला की मुलं अगोदरच तयार होत असतात. आता ज्या शाळा काय करणाऱ्या आहेत त्या आता प्रश्नपत्रिका सोडवायला सुद्धा सुरुवात झाली घटक नाही आहे, कारण त्यांनी 4थीतच शिकून पूर्ण केलेलं आहे. आता आपण कुठे अजून शोधतोय पुस्तक कोणतं घ्यायचं, काय करायचं, मुलांना पुस्तकं सांगायची, मग मुलं पुस्तकं देणार, पैसे कोण देणार, कोण नाही देणार, किती पुस्तकं द्यायची, ह्याच्यात आपला महिना कधी निघून जाईल, दिवाळी कधी येईल समजणार पण नाही. म्हणून पहिल्यांदा मुलांच्या ताब्यात आमची फेब्रुवारीमध्ये साहित्य गेलेलं आहे ताब्यात. पैशाचा हिशोब नंतर आपल्याला रिझल्ट लावणं महत्वाचं आहे. पैसे तर आपल्या असे कुठेही जात असतात. आपण साध्या एखाद्या देवस्थानला गेलो, हॉटेलमध्ये गेलो तरी 3-4 हजार कसे जातात हे आपल्याला कळत नाही. मुलं देत असतात. मुलं कोणीही बुडवत नाही, फक्त त्यांना वेळ लागतो एवढंच असतं. फक्त ते आपण आगाऊ गुंतवायचे असतात की आपल्याला आज माझ्या वर्गामध्ये 20 मुलं आहेत, 20 मुलांना मला पुस्तकं द्यायची आहे, जो काही खर्च असेल तो मी करेन, वर्षभर मुलं जशी जशी देतील तशी तशी ती घ्यायची. अशा पद्धतीनं पहिल्यांदा तुमचं साहित्य तुमच्याकडे असलं पाहिजे. एक सेट तुमच्याजवळ असून उपयोग नाही. मी तुमच्या समोर एवढ्या ताकदीनं उभी आहे. मी काय करते ते तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल अरे बापरे काय. मी वर्ग तर आहेच, वर्गाचा रिझल्ट माझा त्याच तोडीचा आहे. यावर्षी राज्यात 2रा येणार आहे. राज्यात 3-4 तरी विद्यार्थी असणार आहे. संख्या माझी 20च्या पुढेच असणार आहे गुणवत्ता यादीमध्ये येण्याची. मी बाहेर अशी लेक्चर सुद्धा द्यायला जाते. पुस्तकांचं लेखन सुरू आहे. काल सुद्धा एका खेड तालुक्यातलं लेक्चर देऊन रात्री 7 वाजता घरी पोहोचले. घरी सुद्धा घरची सगळी जबाबदारी आहेच. त्यानंतर YouTube चॅनल सुद्धा आहेच. त्याच्यानंतर मला मध्ये छंद लागला की मुलांच्या अंगवळणी पडण्यासाठी एखादा घटक मुलांना सांगायचा आहे की तो सतत जर त्यांनी ऐकला तर हसत खेळत त्यांचं ते शिक्षण पूर्ण होणार आहे. आणि म्हणून मी गाणी त्याच्यावर जवळजवळ 34 गाण्यांचं लेखन मी केलेलं आहे. ती काही त्यातली गाणी संगीतबद्ध पण झालेली आहेत. ती तुम्हाला काही दिवसानंतर ती तुम्हाला ऐकायला सुद्धा मिळतील. मी थोड्या वेळाने तुम्हाला त्यातले नमुने काही एक कडवं ऐकून दाखवेल आपल्याला कंटाळा आल्यानंतर, की जेणेकरून की काय प्रकार आहे त्या गाण्यामधून काय सांगितलेलं आहे. की सगळे समूहदर्शक शब्द मुलांचे पाठ होतात. चैत्र महिन्यात येणारे सण सगळं मुलांच्या लक्षात येतात त्या गाण्यातून. अशा प्रकारची गाणी तयार केलेली आहेत. म्हणजे हे सगळं करून मी तुमच्या समोर तेवढ्याच ताकदीनं उभी आहे, कारण विचार कसा डोक्यात घुसलेला आहे त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. मी जरी आज इथे रजा टाकून आलेली असली तरी माझा अंक तेवढ्याच ताकदीनं सुरू आहे. गेल्या वर्षीचे 2 टॉपर मी कोणत्याही शिक्षकाला माझ्या वर्गावर जाऊ देत नाही. शिक्षक वर्गावर गेल्यावर नुकसान होतं मला माहित आहे. म्हणून मी माझ्या वर्गातलेच जुने 2 विद्यार्थी आहेत त्यांना मी नेमून काल सांगितलेलं आहे. सरांचा फोन आल्यानंतर वर्गात असतानाच मी नियोजन केलंय की उद्या ही उदाहरणं ओळीनं मुलांकडून सोडून घ्यायची. जे रोजचं पाठांतर सुरू आहे ते पाठांतर घ्यायचं, काय काय कशा पद्धतीने घ्यायचं त्यांना नियोजन करून दिले. अतिशय सुंदर पद्धतीने ती मुलं घेत असतात. त्यामुळे मला तुमच्यासमोर येण्याची नाही तर मग मला वर्ग सोडता येणार नाही. मी जर रोजच अशी प्रत्येक दिवशी जर बाहेर गेले तर माझ्या वर्गाचा रिझल्ट तीच माझी पहिली नैतिक जबाबदारी आहे की माझा वर्ग पहिला चांगला पाहिजे. परत तुमच्या समोर गेल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच मुलं आणता येत नाहीत तर तुम्ही आम्हाला काय गायडन्स करता असं आपण सहज म्हणू शकतो. त्यामुळे ती माझी पहिली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आपण हे सगळं करू शकतो. फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे आणि आपलं परफेक्ट नियोजन पाहिजे. आणि नियोजनामध्ये पहिल्यांदा मुलांकडे साहित्य असलं पाहिजे की जेणेकरून तुमची एनर्जी तुम्हाला पुरली पाहिजे. की जर तुम्ही पुस्तकामधून जर तुम्ही प्रत्येक प्रश्न वाचून दाखवत बसले, मुलांना सांगत बसले तर तुम्ही किती वेळ बोलू शकता? 1 तास 2 तास त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपण कंटिन्यू बोलू शकत नाही. तेच जर पुढे पुस्तक असेल तर तूच प्रश्न वाचून तूच उत्तर सांग. आपण फक्त गाईडलाईन करायची.
त्यामुळे प्रत्येक मुलाकडे पुस्तक राहील, कोणतेही घ्या, पण प्रत्येक मुलाकडे असेल या पद्धतीनं नियोजन तुम्ही करा. आता काही माध्यमिकच्या शाळांमध्ये कसं असतं की त्यांना खूप साऱ्या परवानग्या घ्याव्या लागतात. मुख्याध्यापकाची परवानगी, मग संस्थेची परवानगी, मग सारा काही गोंधळ असतो. त्यापेक्षा जा तुम्ही दुकानातून स्कॉलरशिपचं पुस्तक घेऊन या. मग काही नवनीतचे आणतात, काही यशोदीपचे घेतात, काही पक्का पाया घेतात, काय 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 ज्याला वाटेल ते घेतात, ज्या दुकानात भेटेल ते घेतात. पण तुम्ही एका वेळी मुलांचा अभ्यास कसा घेणार? मग निदान मुलांना ती सूचना तरी हवी की एका वेळी सगळ्यांकडे सारखं पुस्तक हवं, जे तुमच्या टेबलवर आहे तेच मुलांकडे हवं.